राज्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या कथित तुटवड्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर हातात फलक घेऊन नारेबाजी करत जोरदार आंदोलन केलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत या परिस्थितीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। या आंदोलनात आमदार विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर आणि सतीश पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी झाले होते। विरोधकांनी आरोप केला की आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर होतोय। गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्यानं अनेक भागात टंचाई जाणवत असून व्यावसायिक गॅसचा पुरवठाही बाधित झालाय। यामुळे राज्यातील हॉटेल आणि खानावळ व्यवसायावरही परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। वाढत्या महागाईचा आणि इंधन दरवाढीचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान या प्रश्नावर सरकारनं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणीही विरोधकांनी आंदोलनादरम्यान केली। इराण हा नॅचरल अनेक वर्षापासूनचा आपली मैत्री असलेला आणि आपल्याला मदत करणारा आणि आपण त्यांना मदत करणारा असा देश आहे, ज्यामुळे मध्य भारतातून ज्या रिसोर्सेसचं ट्रान्सपोर्टेशन होतं, ज्यामध्ये मुख्यत्वे ऑइल आहे, तो रस्ताच आता बंद करून टाकलेला आहे। एकीकडे चीनला पुरवला जातं, त्यांच्या जहाजाला बंदी नाही, आणि भारताच्या याचा अर्थ असा आहे की आमचं परराष्ट्रीय धोरण जे आहे ते पूर्णतः फसलेलं आहे आणि यामुळेच आज भारताची ही अडचण पुढे आलेली आहे। आज जर तेलाचा तुटवडा असेल किंवा आता गॅसचा तुटवडा, म्हणजे कोरोनासारखी परिस्थिती आता निर्माण होईल देशामध्ये की घराच्या बाहेर जाऊ नका, खाऊ नका, कोण जबाबदार याला? केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी ज्या पद्धतीचं लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही पहिलेपासूनच काही प्लॅन करायला पाहिजे होतं ते केले गेले नाही। विधानसभेमध्ये दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही हा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला, पण आम्ही केंद्र सरकारशी बोलतोय, केंद्र सरकारशी बोलता एवढंच सांगतात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला या महागाईच्या पुढे जावं लागतंय। आता आम्ही पाहतोय मुंबई असेल, चेन्नई असेल, बेंगळुरू असेल, अनेक शहरांमधून देखील गॅस आहे, नाहीये, रेस्टॉरंट्स वापरू शकतात, नाही वापरू शकत, सगळं जे काही सरकारकडून येतंय ते सोर्सेस म्हणून येतंय, अधिकृतरीत्या कुठेही नाही येतंय। आणि म्हणून अधिकृतपणे प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला पूर्ण देशाला संबोधित केलं पाहिजे की ह्या युद्धाचा आपल्या देशावर काय नक्की इम्पॅक्ट असणार आहे।